नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवत आहोत सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद। शिरा कसा बनवतो तो पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो रवा टाकलेला आहे। तर त्या तुपामध्ये रवा चांगला परतून घ्यायचा आहे, लालसर करून घ्यायचा। रवा का परतायचा असतो? रवा का परतायचा? अरे रवा अगोदर जर लालसर भाजून घेतला ना, नंतर मग केळामध्ये तो करपतो ना, म्हणून अगोदर लालसर भाजून घ्यायचा। आणि असाच टाकला तर? केळीमध्ये जर टाकला ना परतायला तर लागतो खाली तो। आता रवा हा लाल भाजून घेतला, नंतर तुपात केळी चांगली करून घेतली फुलून की मग पटकन होतो तो प्रसाद। आणि कळतं आपल्याला किती लाल झाला आहे, तसं तुपात कळत नाही पटकन। केळीच्या याच्यात केळी लागतात ना खाली पटकन, असं येते। आणि काही काही प्रसादात सफेद दिसतो, तो कशामुळे? काय काय प्रसाद सफेद दिसतो ना? नाही, तो भाजत नाही, ते असंच टाकतात। जे मोठ्या कार्यक्रमाचे असतात ना ते कुठं भाजत भाजणारे, ते कच्चा रवा असाच टाकतात। आणि लाल भाजून घेतला म्हणजे प्रसादाचा कलर पण नंतर वेगळा येतो। हा चांगला भाजून झाला ना तरी तूप टाकायचं, तर केळी परतून घ्यायची, मग रवा टाकायचा। आता याला ते 1.5 लिटर 1.5-2 लिटर दूध टाकलं ना की पटकन फुलणार, तो इथपर्यंत येणार तो। साखर तर रवा आपला भाजून झालेला आहे, लालसर करून घेतलेला आहे आपण आणि थंड करायला ठेवलेला आहे। आता पुढची प्रोसेस, यामध्ये आपण तूप घेतलेलं आहे। तूप किती घेतलं आहे? तूप अर्धा किलो। हां, त्याला केळी किती? 4। तर तुपामध्ये केळी टाकलेली आहेत, केळी फुलली ती चांगली, त्यात आता रवा टाकायचा। नंतर हे काजू मनुके वगैरे ते टाकायचे। याचं प्रमाण किती किती असतं? अर्धा किलो रवा, अर्धा किलो साखर, 1.5 लिटर दूध, 1.5 ते 2, 2.5 लिटर दूध, विलायची थोडी थोडी म्हणजे 2 चमचे टाकले तरी चांगलीच आहे, कारण कसं आहे पूजेचा प्रसाद असतो तो। टाकू का? त्यात आपण काजू, बदाम आणि मनुके टाकले आहेत। चारोळे पण टाकतात। आता दूध टाकायचं। तर परतलेले आहेत। दूध टाकायचं थोडं थोडं करून, एकदम ओतायचं नाहीये। अगोदर अर्ध दूध टाकायचं, थोडं लांबून करा, आता अंगावर उडेल सगळं। गरम दूध टाकलं ना का रवा चांगला फुलतो। थांब थांब थांब, थांब थांब थांब।
थोडं थोडं का टाकायचं दूध? कारण अंदाज येतो ना, जास्त पातळ तर साखर टाकल्यानंतर एकदम पातळ होतो. रवा किती फुलतो, किती मोकळा होतो ते कळतं. आणि असं एकदम ओतलं तर ते अंगावर उडतं ना, गरम दूध असतं. टाक. टाकू का थांब थांब थांब. बरोबर 2 लिटर दूध लागलं. गॅस थोडा बारीक केला तरी बरोबर. आता हे काय? हे वेलची. दोन चमचे वेलची टाकायची. आणि अर्धा किलो रवा, अर्धा किलो साखर. आता हे कसं साखर टाकल्यामुळे जरा पातळ दिसतंय ते. तूप सुटायला लागलं ना की झालं. अच्छा, याला तूप सुटणार. हा, आता याला तूप सुटणार. तेलात पण करतात ना? तेलात पण करतात, तुपात करतात. ज्याला जसं आवडेल ते तेलातही करतात, डालड्यातही करतात, असली घी मध्येही करतात. आम्ही हा असली घी मध्ये केलेला आहे, कारण का आम्हाला असली घीचाच आवडतो. आता थोडी ना वाफ काढून घेतली पाहिजे. सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता जरा वाफ येऊ दे, वाफायला ठेवूयात. आता वाफ काढून झाली आहे. जरा खालून वरून सगळीकडून हे तूप सुटायला लागले आहे का. वाफ देऊन झाल्यानंतर तर बघा तूप सुटायला लागलेलं आहे. हे असं तूप सुटलं ना की बंद करायचं. साईडला बघा कसं तूप सुटायला लागलंय. याचा अर्थ आपला प्रसाद तयारी रेडी झालाय. तर अशा प्रकारे आपला प्रसाद तयार झालाय. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रसादाचा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.